राज्यात ज्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना आज काहीसं बळ मिळालंय। संभाव्य तिसऱ्या आघाडीतल्या नेत्यांनी परभणीतल्या अतिवृष्टी भागात पाहणी करून तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत। हे आगामी विधानसभेसाठी संभाव्य तिसऱ्या आघाडीचं चित्र आहे। स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सध्या महायुतीत असलेले प्रहार संघटनेचे बच्चू कडू। परभणीत अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची तिन्ही नेत्यांनी पाहणी करत तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना पेरणी सुरू केली आहे। राजकीय काही मी चर्चा करणार नाही। आमचा हेतू प्रामाणिक आहे। राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्यावर नेहमी काम करत असतात। बच्चू कडूंचं सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल तर दिव्यांगच्या बरोबर त्यांचं शेतकऱ्यांच्यावर सगळ्यात जास्त काम आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून सगळे आम्ही एकत्र आज पाहणी करण्यासाठी आलोय। या संभाव्य तिसऱ्या आघाडीत सामील होणार का या प्रश्नावर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी आम्हीच पहिली आघाडी आहोत असं सांगत इतर पक्षांशी चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय। तर राजू शेट्टींच्या मते राज्यात सत्तेत आणि विरोधातल्या दोन्ही आघाड्यांना आम्ही मानतच नसून आम्हीच पहिली आघाडी आहोत असं म्हटलंय। ते मी जसं म्हटलं काही पक्षांची चर्चा झाली आहे की ज्यांची नावं मी काही आणत नाहीये, पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। याला तिसरी आघाडी आम्ही म्हणत नाही आहे। ते पहिले दोन कुठले, आम्हीच पहिले आहोत आणि त्यामुळं हे जे काही चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे छोटे जे पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये, आम्ही 4 वर्षे 10 महिने सातत्यानं रस्त्यावर संघर्ष करतो, लढतो। शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, गोरगरिबांचे हे सारे प्रश्न आम्ही घेऊन लढत असतो आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये हे पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर येतात आणि मतांची लूट करून जातात। हे आता थांबलं पाहिजे। संभाव्य तिसऱ्या आघाडीत सध्या संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी या त्रिकुटाचं जवळपास जमत आलंय। तिन्ही नेते मनोज जरांगेंना सुद्धा आघाडीत सामील होण्याचं निमंत्रण देत आहेत। यावर गेल्या लोकसभेत जरांगेंसोबत युती करण्यास आग्रही असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी यावेळी जरांगेंसोबत जाणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं म्हटलंय। तर कधी काळी शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेतून बाहेर पडून क्रांतिकारी संघटना उघडणारे रविकांत तुपकर देखील तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याची चर्चा आहे। काही नाही, सदिच्छा भेट होती आणि त्याच्याच बरोबर इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे, तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली। आता ते वेळ येईल त्यावेळेस सांगतो ना काय काय ते मी जसं म्हटलं काही पक्षांची चर्चा झाली आहे की ज्यांची नावं मी काही आणत नाहीये, पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।